नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गाजरचा हलवा खाऊन अर्ध्या रात्री निरूपाची कशी वाट लागलेली असते हे आपण बघणार आहोत. तर इथे आता सत्याला मात्र राग आलेला असतो. तेव्हा धूमकेतू म्हणू लागते, हे बघा तुम्ही शांत व्हा. त्यावर सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, मला एक भाडं, मी निघतो, असे म्हणून सत्य हॉलमध्ये आलेला असतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ निरूपाला म्हणत असतात, निरूपा, तू जे काय वागते ते अगदी चुकीचं आहे. तेव्हा लगेच सत्य आलेलं बघताच निरूपा रागाने सत्याकडे बघू लागते आणि मला लागते, ओ उगाच मला काही बोलू नका. मी तेव्हाही अगदी बरोबर होते आणि आत्ताही जे वागते ना ते अगदी बरोबरच आहे. उगाच कुणाची कीव करायला जाऊ नका. त्याच वेळेस सत्या मात्र रागानेच निरूपाकडे बघतो आणि काही न बोलता तिकडनं निघून जातो. निरूपालाही खूप राग येतो. ती लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता इथे संध्याकाळची वेळ झालेली असते. तरी सत्य अजून घरी आलेला नसतो. धूमकेतूला मात्र सत्याची काळजी वाटू लागते, कारण आता हे गेलेत पण रागाच्या भरात म्हणजे त्यांना वाईट वाटलं होतं. त्यांचं मन दुखावलं गेलं होतं. हे कुठे असतील, काय करत असतील, असे 17 विचार आता मीराच्या डोक्यात येत असतात. त्यामुळे आता इथेच हॉलमध्ये बसून मीरा सत्यजितची वाट बघत असते. पण अजूनही सत्यजित आलेला नसतो. मीरा आता विचार करू लागते, मी यांना फोन करू काय? यांना आज माझी गरज आहे. यांचं खरंच खूप मन दुखावलं गेलंय. नाही नाही, मी फोन करतेच, असे म्हणत मीरा पटकन आता उठते, आपला मोबाईल हातात घेते आणि सत्यजितला फोन लावू लागते. त्याच वेळेस समोरच न आता सत्यजित आलेलं असतो. सत्या येताच आता धूमकेतू असे जोरात ओरडतो. धूमकेतू डचकते आणि सत्यजितकडे बघतच म्हणू लागते, हो काय आहे? हे सगळं काय चालू आहे तुमचं? आणि तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा सत्य म्हणू लागतं, धूमकेतू, अगो नवऱ्याची एवढी वाट बघायली? नवऱ्यापाशी असं काय काम गुंतलंय तुझं? मलाच फोन करत होती ना? तेव्हा मीरा म्हणू लागते, हो तुम्हालाच फोन लावत होते. किती उशीर, कुठे होतात? तुम्ही बरे आहात ना? तेव्हा सत्य म्हणू लागतं, धूमकेतू, नवऱ्याची एवढी काळजी? तेव्हा मीरा म्हणू लागते, मग काळजी वाटणारच. दुपारी निघताने तुम्हाला वाईट वाटलं, तुमचं मन दुखावलं गेलं होतं ना, म्हणून तुमची काळजी वाटत होती हो, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं तू माझं टेन्शन घेऊ नको. अगं या सत्याला या समध्याची सवय, तो सगळं काही विसरून गेला. त्यावर मीरा म्हणू लागते, खरंच तुम्ही बरे आहात ना? त्यावर सत्य म्हणू लागतो, धूमकेतू, अगं सांगितलं ना, या सत्याला या समध्याची सवय, तू काळजी करू नको, मी एकदम ओके, हे बघ ठणठणीत. तेव्हा मीरा म्हणू लागते, अगदी बरोबर, हा दिसतायत हा. त्याच वेळेस सत्या पटकन आपल्या खिशातनं आता गाजरचा हलवा काढतो. आता मस्त असं पार्सल पॅकिंग करून आणलेलं असतं. तेव्हा तो मीरासमोर धरतो आणि मला लागतो, धूमकेतू, हे बघ मी तुला बोललो होतो ना, आज संध्याकाळी मी तुझ्यासाठी सरप्राईज आणणार आहे. बघ हे ते सरप्राईज. आता मीरा मात्र खूपच खुश होते आणि मला लागते, काय आणलं यात नेमकं? त्यावर सत्य मला लागतो, धूमकेतू, हे तू ओळखून दाखव आणि बघ बघ उघडून बघ. आता मीरा पटकन ते पार्सल हातात घेते आणि उघडून बघते, तर तिच्या आवडतीचा आता गाजरचा हलवा इथे सत्याने आणलेला असतो. मीरा खूपच खुश होते आणि हसतच म्हणू लागते, वाव, माझ्या आवडतीचा गाजरचा हलवा, तुमच्या माझी आवड लक्षात आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, मग धूमकेतू, विषय आहे का? चल पटकन, आता तू एक प्लेटमध्ये घे याला आणि रूममध्ये घेऊन ये. आपण दोघे मस्त मजेत गाजरचा हलवा खाऊया. तेव्हा मीरा म्हणू लागते, चालेल, तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन घ्या, असे म्हणत सत्य आता रूममध्ये निघून जातो. मीरा मात्र आता खूपच खुश झालेली असते, कारण एवढ्या प्रेमाने सत्यजितने तिच्यासाठी गाजरचा हलवा आणलेला असतो. आणि एवढं सगळं होऊनही सत्यजित एकदम धूमकेतूसाठी खुश आणि छान असं चेहऱ्यावरती हसूही आनंद असतो. आता मात्र मीरा लगेच सत्याकडे बघतच म्हणू लागते, कसल्या मातीचे बनले ते? खरंच मला ना यांचं नवल वाटते, असे म्हणत मीरा पटकन आता ते पार्सल तिथे टेबलवरती ठेवते आणि किचनमध्ये प्लेट आणण्यासाठी जाते. आता मीरा प्लेट घेऊन ती पुसून इकडे येणारच. त्याच वेळेस आता इकडे भामटी निरूपा आणि देविका पोचलेली असते. तेव्हा निरूपा देविकाला विचारत असते, देविका, अगं बाबांबद्दल काही समजलं का? त्यावर देविका म्हणू लागते, नाही नाही, अंकलचा फोनच लागत नाही, अंकलही काही सांगायला तयार नाही, काय करावं काही सुचत नाही. त्यावर निरूपा म्हणू लागते, काळजी करू नको, लागेल, तुझ्या बाबांना लवकरात लवकर बरं लागेल. अगो पण वास कसला येतोय? दोघी आता वासाच्या दिशेने इकडे तिकडे शोधू लागतात. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, देविका, अगं गाजरच्या हलव्याचा वास येतोय, काय मस्त सुगंध आहे ना, चल पटकन बघूया आपण. दोघेही पटकन ते पार्सल उघडून बघतात.
अशा कशा खुश होतात जणू काही त्यांना कधी खायलाच मिळालं नाही. दोघी लगेच आता पटकन एकमेकींकडे बघतच तोंडाला पाणी आलेलं असतं. लगेच देविका म्हणू लागते, आई खायचा का? किती मस्त वास येतोय. निरुपा पटकन चमचे घेते. आता दोघींनी इथे खदडायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस आता मीराला मात्र काय बोलावं, कसं यांना थांबवावं काही सुचत नाही. मीरा गप्प बसून त्या दोघींकडे बघत असते. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, वा वा वा, काय मस्त चव आहे ना. मला गाजरचा हलवा खूप आवडतो. देविकाने इथे गबागब खायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस देविकाचं लक्ष मीराकडे जातं. मीरा दोघींकडे बघत असते. तेव्हा लगेच देविका आता निरुपाला खुणावते, आई बघा बघा आपल्याकडे बघती कशी. तेव्हा लगेच निरुपा आता मुद्दामून मीराला टोमणा मारू लागते. कसं आहे ना देविका, तुला माहिती आहे का, काही लोक ना फक्त मनातल्या मनात गाजरं खातात आणि काही लोकांच्या नशिबात गाजरचा हलवा असतो आपल्यासारखा, हो की नाही? काय मस्त लागतोय, संपव संपव असे म्हणत आता लगेच निरुपा इथे स्वतःच्या हाताने देविकाला गाजरचा हलवा भरू लागते. तेवढ्यात आता रूममधनं फ्रेश होऊन सत्य येतो. अगं धुमकेतू कुठे आहेस तू? चल की पटकन धुमकेतू. त्याच वेळेस मीरा सत्याला खुणवते, बघा दोघीजणी गाजरचा हलवा खात आहेत. आता मात्र सत्याला खूपच राग येतो. त्याच वेळेस इकडनं मीरा म्हणू लागते, गप्प बस, जाऊ द्या, द्या सोडून असे आता खुणावून मीरा सत्याला म्हणत असते. पण सत्यजित ऐकेल तो सत्या कुठला. आता मात्र सत्या खूप भडकतो आणि लगेच जोरदार दिशेत त्या टेबलवरती असे जोरात हात आदळू लागतो. आता दोघी घाबरतात आणि सत्याकडे बघू लागतात. तेव्हा सत्या म्हणू लागते, बायांनो, हा गाजरचा हलवा मी माझ्या बायकोसाठी आणला होता. तुम्हाला खदाडायला लाज नाही वाटली? तेव्हा लगेच सुधाकर भाऊही हॉलमध्ये आलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच मीरा म्हणू लागते, हो जाऊ द्या ना, द्या सोडून. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही या धुमकेतू, हा हलवा मी तुझ्यासाठी आणला होता. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, सत्या पण आम्हाला काही स्वप्न पडलं होतं का? पण जाऊ दे ना, तिने नाही खाल्ला म्हणून काय झालं, घरातल्या कोणीतरी खाल्लाय ना, मग खाऊ दे. त्यावर सत्य म्हणू लागतो, भामट्यांनो, तुम्हाला काय बी पुरत नाही आहे ना? अरे मी माझ्या बायकोसाठी आणलं होतं हे समजतं का? थोडीशी अक्कल आहे की नाही? तेव्हा निरुपा म्हणू लागते, हे बघ मगाशी आईविषयी किती काय काही बोलत होता, मग खाल्ला आईने. तुझ्या पोटात काही दुखतंय का? तुला काही त्रास होतोय का? मग खाऊ दे की आम्हाला, जा तू. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हो जाऊ द्या ना, कशाला रागराग करतायत, नकोय मला तो गाजरचा हलवा, खाऊ दे, जाऊ दे त्यांना. आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो, एक नंबरच्या भामट्या आणि लालची बायका ह्या. आता मीरा पटकन सत्याला रूममध्ये घेऊन जाते. सुधाकर भाऊंनी मात्र आता हे सगळं काही बघितलेलं असतं. सुधाकर भाऊंना निरुपाचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता निरुपाला ढवळीकरचा फोन येऊ लागतो. निरुपा पटकन फोन उचलते. तेव्हा ढवळीकर म्हणू लागतो, निरुपा ताई, उद्या सकाळी आमच्या घरी या, कामाविषयी खूप काही महत्त्वाचं बोलायचं. तेव्हा निरुपा म्हणू लागते, चालेल चालेल, येईल मी उद्या सकाळी असे म्हणत निरुपा फोन बंद करते. त्याच वेळेस आता ती विचार करू लागते, ह्या ढवळीकरने आता कशाला घरी बोलावलं असेल, काय काम असेल, जाऊ दे, उद्याचा विचार उद्या करूया, आत्ता मस्त गाजरचा हलवा संपवूया, चला पटकन असे म्हणत आता निरुपा आणि देविकाने सगळा गाजरचा हलवा फस्त केलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे शलाका मात्र ढवळीकरला म्हणू लागते, काय विक्रांत, सगळ्यांना बोलवायचं की काय, म्हणजे तो सत्या पण येणार का आपल्या घरी? तेव्हा विक्रांत म्हणू लागतो, शलाका येऊ दे, त्या सत्याला येऊ दे, असा धडा शिकवणार आहे ना त्या सत्याला, आयुष्यभर या ढवळीकरला तो विसरणार नाही. येऊ दे त्या निरुपाला, मग त्या सत्याचं काय करायचं ते ठरवू आपण. असे आता ढवळीकर आणि शलाका गप्पा मारत असतात. तर इकडे निरुपा आता आपल्या रूममध्ये आलेली असते. सुधाकर भाऊ मात्र झोपले नसतात, ते बसूनच असतात. त्याच वेळेस आता निरुपा विचारू लागते, काय हो, आज काही झोप येईना झाली का? का झोपले नाहीत अजून? तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा मुद्दामूनच जागा आहे मी, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, आता कशाबद्दल बोलायचं आहे? त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा तू जे काय वागायली ते अगदी चुकीचं आहे, हे असं तू वागू शकत नाही. तेव्हा निरुपा म्हणू लागते, आता मी काय चुकीचं वागले? तुम्ही काहीही झालं तरी माझ्यावरच काय येता, काय केलं आहे आता मी? त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरुपा अगं तो गाजरचा हलवा सत्यजितने त्याच्या बायकोसाठी आणला होता, तरी तुम्ही खाल्ला, तुम्हाला काहीच वाटलं नाही का? अगं हा गाजरचा हलवा कोणाचा आहे, कोणी आणला हे विचारावं असं वाटलं नाही का तुम्हाला? असा कसा तुम्ही तो खाल्ला? त्यावर निरुपा म्हणू लागते, ओ गप्पा बसा, तिने काय खाल्ला आणि आम्ही काय खाल्ला, घरातल्यांनी कोणीतरी खाल्लाय ना, मग तुम्हाला का दुखतंय पोटात, गप्प बसा. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, निरुपा अगं आपलं वय काय? तेव्हा निरुपा म्हणू लागते, ओ
आईविषयी लय टिमक्या मारत होता ना. मग आईने खाल्ला, आवडतो त्याच्या आईला गाजरचा हलवा. मग काय झालं, मी काय परके होते कुणी? मग खाल्ला तर तुम्हाला काय बिघडतं? त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतात, निरूपा अगं आपलं वय काय, असं अर्ध्या रात्री तू काही खाशील आणि ते पचेल असं नसतं निरूपा, अगं अशाने त्रास होतो. तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो वय झालं असेल तुमचं, माझं नाही आहे. तुम्ही झाले असाल म्हातारे, पण मी नाही, मी काहीही पचवू शकते. अजून मी दगडही जरी खाल्ले ना तरी ते पचवेल मी, त्यामुळे माझी चिंता तुम्ही करू नका. आता सुधाकर भाऊ लगेच निरूपाकडे बघतात आणि मला वाटतं, हो का, माझं वय झालंय ना निरूपा, मग ठीक आहे मी घेतो झोपून, पण जर रात्री तुला काही त्रास झाला ना तर अजिबात मला उठवायचं नाही, सांगून ठेवायलं. तुझं तू बघून घे. असे म्हणत आता निरूपा पटकन लाईट बंद करते आणि झोपून घेते. तर इकडे आता सत्यजित मात्र आता रुसून रागाने फुगून बसलेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, अहो जाऊ द्या ना आता, द्या ना तो विषय सोडून, हसा बरं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, नाही आहे धूमकेतू, अगं असा कसा फस्त केला गाजरचा हलवा, मी एवढ्या प्रेमाने आणला होता की तुझ्यासाठी धूमकेतू, ही लोक अशी का वागतात ना तेच कळत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, सांगितलं ना, कोणीतरी खाल्ला ना, आता जाऊ द्या, तो गाजरचा हलवा नकोय मला. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू अगं पण ना मला तुला सरप्राईज द्यायचं होतं ना तो गाजरचा हलवा आणून, हे असं कसं करतात ही लोक ना तेच कळत नाही. त्यावर मीरा म्हणू लागते, हो मग मी तेच सांगायले, तुम्ही सरप्राईज देणार होता आणि मी सरप्राईज झाले की. आता सत्या धूमकेतूकडे बघू लागतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, नीट बघा माझ्याकडे, हे बघा तुम्ही काय आणलं, गाजरचा हलवा माझ्यासाठी एवढं प्रेमाने आणला, तो मला दिला. अहो तो बघूनच माझं मन भरलं होतं, इतका कसा आनंद झाला होता, कारण तो हलवा तुम्ही माझ्यासाठी आणला होता ना, हे बघूनच माझं पोट भरलं होतं, त्यामुळे मी तर सरप्राईज झाले. मग तुम्ही कशाला नाराज होत आहेत? आणि हवं तर आपण नंतर आणू की कधीतरी, जाऊ दे आता तो विषय द्या की सोडून, खरंच मी खूप खुश झाले. तेव्हा सत्या म्हणू लागतो, खरंच धूमकेतू? तेव्हा मीरा हसतच म्हणू लागते, हो तुम्ही माझ्यासाठी एवढ्या प्रेमाने गाजरचा हलवा आणला ना, हे बघूनच माझं मन भरलंय, मी खरंच खूप आनंदी आहे. त्यावर सत्या म्हणू लागतो, धूमकेतू तू मला समजवायली का स्वतःला समजवायली? तेव्हा मीरा हसतच म्हणू लागते, दोघांना पण. आता सत्या लगेच धूमकेतूकडे बघतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू अगं कसल्या मातीची बनली तू, कुठनं जमतं तुला हे सगळं? त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, मला समजा काही जमतं, पण आधी तुम्ही स्माईल करा बरं, हसा बरं तुम्ही. आता सत्या काही हसायला तयार नसतो. धूमकेतू लगेच आता सत्याला गुदगुल्या करू लागते. सत्या खदाखद हसत असतो. तेव्हा लगेच आता धूमकेतूकडे हसताने बघतच सत्या म्हणू लागतो, धूमकेतू खरंच तू लय भारी, हे समजा कसं जमतंय ना तेच कळत नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, जमतं आणि हे सगळ्यांना जमू शकतो, पण त्यासाठी ते शिकावं लागतं. तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो मग धूमकेतू मला शिकवशील का तू? त्यावर मीरा म्हणू लागते, शिकवेल की, तुम्हाला माझ्याकडे क्लास लावावे लागतील, चालेल? त्यावर सत्या म्हणू लागतो, चालेल, पण मॅडम क्लासची फी काय असेल? तेव्हा मीरा म्हणू लागते, क्लासची फी अजून एक गाजरचा हलवा किंवा मग केसात मारण्यासाठी गजरा. तेव्हा सत्या म्हणू लागतो, चालेल की धूमकेतू, एक काय समजा काही दोन्ही पण आणेल हा सत्या, पण सगळं काही व्यवस्थित शिकवायचं बरं का. तेव्हा मीरा म्हणू लागते, मी जे शिकवेल ते नीट लक्षात ठेवायचं बरं का. आता दोघेही मात्र एकमेकांकडे बघून हसू लागतात. आता इथे अर्धी रात्र झालेली असते, सगळे काही सामसूम झोपलेले असतात, पण निरूपाला मात्र इकडे गडबड व्हायला सुरुवात झालेली असते. अचानक आता निरूपाच्या पोटात खूप दुखायला लागलेलं असतं. आता निरूपा मात्र उठून बसते. अरे बापरे, हे काय होते मला? मी तर बोलले होते की गाजरचा हलवाही पचवेल आणि या सत्याची जिरवेल, पण हा गाजरचा हलवा खाऊन माझी जिरते की काय, असे प्रश्न आता निरूपासमोर उभे असतात. आता मात्र निरूपा लाईट चालू करते आणि सुधाकर भाऊंना उठवायला जाते. त्याच वेळेस तिला आठवतं, सुधाकर भाऊ म्हणालेले असतात, निरूपा माझं वय झालंय ना, मी झोपून घेतो, तुझं तू बघून घे, मला उठवू नको. आता निरूपाला काय करावं काही सुचत नाही, त्रास तर खूपच होत असतो की. आता लगेच ती सुधाकर भाऊंना उठवू लागते. अहो उठा की, मला ना लय त्रास होतोय हो. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ लागतं, ते निरूपा अगं तुला कसा त्रास होतोय? तू तर काय म्हणाली होती मगाशी, आठवतंय का? मी तर अजून दगडं जरी खाल्ले ना दगडंही पचवेल, मग कसा त्रास होतोय तुला? अजून खायचा आहे का गाजरचा हलवा? त्यावर निरूपा मला लागते, गप्प बसाऊ, इकडे मला त्रास होतोय आणि माझ्या वयाचा जरा विचार करा, काही काय बोलताय? त्यावर सुधाकर भाऊ हसू लागतात. अरे बापरे निरूपा, तुझं वय झालंय? अगं म्हातारं तर मी झालोय ना, मग तुला कसं पसेन असं झालंय? अगं बोल की निरूपा. तेव्हा निरूपा मला लागते, ओ
आता तुम्ही माझी मस्करी करणं बंद करा बरं. इकडे मला त्रास होतोय आणि तुमचं काय? आई ग, असे आता जोरजोरात निरूपा ओरडू लागते. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरूपा आता मला नको उठू, तुझं तू बघून घे, मला काही सांगू नको. तेव्हा निरूपा म्हणू लागते, देविका, पंकज, रवी, रिया, लवकर या रे, मला लय त्रास होतोय. असे आता जोरजोरात निरूपा ओरडू लागते. त्याच वेळेस आता इकडे झोपलेल्या मीराला मात्र निरूपाचा हा आवाज ऐकू येऊ लागतो. निरूपाला आता मदतीची गरज असते, कारण खूपच पोट दुखत असतं. आता मात्र हा आवाज ऐकून लगेच इकडे मीरा जागी होते आणि सत्यजितला उठवण्याचा प्रयत्न करू लागते. अहो उठा की, सासूबाईंचा आवाज यायलाय, काहीतरी झाले वाटतं, अहो उठा की. सत्या मात्र सुम्म झोपलेला असतो, तो काही उठायला तयार नसतो. तेव्हा तो मला लागतो, धूमकेतू जाऊ दे मरू दे, झोप तू. तेव्हा मीरा म्हणू लागतो, काय करायले तुम्ही, उठू बसा बरं पटकन आणि झोपेतनं जागे व्हा. सासूबाईंचा आवाज यायलाय, त्यांना काहीतरी झाले वाटतं, चला बरं आपण जाऊन बघूया. आता दोघेही पटकन लगेच निरूपाच्या रूमकडे निघालेले असतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं सांगत होतो नको खाऊ, अगं असं अपरात्री काही खाल्लं तरी पचेल असं नसतं ग बाई, आपलं वय झालं. तेव्हा निरूपा लागते, गप्पा बसाव, गाजरच्या हलव्याने काहीच झालं नाही, या सत्याच्या शिव्या शापामुळे हे सगळं होतंय. त्या दोघांना ना मला त्रास झाला की आनंदच होतो ना, म्हणून हे समजा होतंय माझ्याबरोबर, दुसरं काहीच नाही. त्याच वेळेस आता सत्यजित आणि मीरा आलेले असतात. आता लगेच सुधाकर भाऊ रूमचा दरवाजा उघडतात. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, बाबा अहो काय झालंय. आता लगेच निरूपा ओरडू लागते, आई ग खूप त्रास होतोय, काय करू मी आता. आता सत्य पटकन निरूपाजवळ येतो आणि हसू लागतो आणि लागतो, निरूपा तुला अजून गाजरचा हलवा खायचा आहे का, अजून आणून देऊ का पार्सल. निरूपाला राग येतो. तेव्हा ती लगेच आता रागाच्या भरातच सत्यावरती ओरडतच म्हणू लागते, गप्पा बैस रे, इथे मला त्रास होतोय आणि तुझं काय रे, कशाला डोकं खातोय. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सासूबाई त्रास व्हायलाय का. मग लगेच निरूपा आता मीराकडे बघते आणि मला लागते, नाही ना, आनंद व्हायलाय, दिसत नाही का तुला, तर असंच व्हायलाय म्हणून. तेव्हा मीरा म्हणू लागते, बरोबर सासूबाई, मी आले जा. असे म्हणत मीरा आता किचनमध्ये जाते. त्याच वेळेस सत्या आता निरूपाचा हात पकडतो आणि आता तिला अशा फेऱ्या मारू लागतो. निरूपा जरा चाल, म्हणजे तुझ्या पोटातला हा त्रास कमी होईल. पण निरूपा चालेल ती निरूपा कसली, ती ऐकायला तयारच नसते. तेव्हा लगेच आता ती पटकन कॉटवरती बसून घेते. नाही नाही नाही, नाही जमत, मला जमूच शकत नाही, खूप पाय दुखत आहेत माझे. सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं जरा ऐक, अगं तुझ्या पोटाचा त्रास कमी होईल, जरा चाल 4 पावलं. निरूपा काय ऐकायला तयार नसते. तेवढ्यात आता किचनमधनं मीरा येते. मीराने आता मस्त एका ग्लासमध्ये आल्याचा रस आणलेला असतो आणि ओवा आणलेला असतो. आता लगेच निरूपा म्हणू लागते, फुलवाली हे सगळं काय आणलंय, कशाला आणलं हे. त्यावर मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो हा आल्याचा रस आहे, हा प्या आणि त्यानंतर एवढा ओवा खा, बघा तुमचा त्रास असा झटकन बरा होईल. तेव्हा मी निरूपा म्हणू लागते, जमणार नाही मला, हे असलं खात पित नाही मी, चल जा घेऊन, मला नको येते. आता सुधाकर भाऊ लागतात, निरूपा अगं ऐक जरा, त्याने तुझा त्रास कमी होईल. निरूपा कुठे ऐकायला तयारच नसते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, थांब धूमकेतू, ही कशी पित नाही ना, मी पण बघतोच. असे म्हणत सत्या लगेच तो ग्लास आपल्या हातात घेतो. आता निरूपा मात्र गोल गोल गलके घालत रूममध्ये पळू लागते. आता सुधाकर भाऊ मीरा तिला पकडण्याचा प्रयत्न करू लागतात. इथे गरके मारत पळत असताना निरूपाचा चांगलाच व्यायाम झालेला असतो. सत्यजितने चांगलंच पळवलेलं असतं तिला. त्याच वेळेस आता लगेच एका बाजूने सुधाकर भाऊ आणि एका बाजूने मीरा पकडते. आता मात्र सत्या म्हणू लागतो, थांब निरूपा, आता कोणी सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही, आता बघतोच ही निरूपा कसा पित नाही हा रस. असे म्हणत आता लगेच सत्या पटकन निरूपाच्या तोंडाला ग्लास लावतो. आता निरूपाने तो रस प्यायलेला असतो. त्याच वेळेस आता निरूपा मात्र ढेकर देणार. तेच मीरा पटकन तिच्या तोंडात ओवा घालते. आता मात्र ओवा खाल्ल्यानंतर निरूपाला अगदी असं पोट साप मोकळं झाल्यासारखं वाटतं. तिला खूप ढेकरं येऊ लागतात. आता मात्र लगेच निरूपा म्हणू लागते, रे बापरे खूप ढेकर आले, पण अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय, आता माझ्या पोटातला गॅस गेल्यासारखं वाटतंय, खूप भारी वाटते, माझा त्रास कमी झालाय. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, बघ बघ निरूपा, अगं डोळे उघडे ठेवून बघ, आज तुला मदतीची गरज होती, तू तुझ्या अगदी प्रेम करणाऱ्या लोकांना बोलवत होती ना, ज्यांच्यावरती तू लई माया लावती, ते लोक आले तुझ्या मदतीला, नाही आले ना, पण माझा सत्यजित आणि माझी मीरा आज तुझ्या मदतीला धावून आलेत, बघ त्यांच्यामुळे तुझा त्रास कमी व्हायलाय, दिसतोय ना निरूपा. तेव्हा निरूपा मला लागते, हो गप्प बसा,
आणि मुळात म्हणजे माझे डोळे उघडेचे. आता मला बरं वाटतंय, काय बी झालं नव्हतं मला, असे म्हणत आता लगेच रागातच नाक मुरडत निरूपा कॉटवरती जाते आणि झोपून घेते. मीरा आणि सत्यजित मात्र एकमेकांकडे बघू लागतात. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी सत्यजित मात्र आपल्या रूममध्ये मोबाईलमध्ये या हबीबीचा म्हणजे हल हबीबी अंकलचा मस्त फोटो असा झूम करून बघत असतो. तेवढ्यात मीरा येते आणि मला लागते, काय हो, त्या दिवशी वाणी मुलींचे फोटो बघतात काय, डान्स करणाऱ्या मुलींचे? तेव्हा सत्य मला लागतो, नाही गे धूमकेतू, अगं त्या पोरी तरी फक्त डान्स करत होत्या, हा हबीबी नेमकं काय करतोय, सगळ्यांना कसं तालावरती नाचवतो हे बघायलोय मी. तेव्हा मीरा हसतच मला लागते, अहो तो हबीबी पोचला असेल केव्हाच दुबईला, तुम्ही अजून त्याचाच फोटो बघतायत. त्यावर लगेच आता इकडे निरूपाचा आवाज येऊ लागतो, मीरा पटकन सगळी कामं आवरून घे, धुणं धुवून घे, लादी पुसून घे, पंखे साफ कर. आता सत्याला मात्र राग येतो, धूमकेतू काही घरातली समधी कामं करायला एकटीच आहे का, बाकीची लोक नाही आहे का? तेव्हा सत्या धूमकेतूजवळ येतो आणि मला लागतं, धूमकेतू अगं हे समजा काय आहे, ही सगळी घरातली कामं त्या लाली पावडरवरती टाकली होती ना आजीने, मग समधी कामं तू का करायची? तेव्हा मीरा मला लागते, जाऊ दे, आता सगळी कामं मलाच करावी लागणार आहे, तुम्ही जा तुमच्या कामाला. तेव्हा सत्या मला लागतो, धूमकेतू काय झालंय? तेव्हा मीरा मला लागते, कुठे काय, काहीच नाही. आता सत्या पटकन धूमकेतूचा हात पकडतो, नेमकं काय झालंय मला सांगशील का? तेव्हा मीरा मला लागते, अहो त्या दिवशी जेव्हा तो अंकल दुबईला गेला, आजी अष्टविनायकाला गेला, सगळे गेल्यानंतर सासूबाईंसमोर आता देविका लगेच नाटक करायला लागली लादी पुसायचं. त्याच वेळेस सासूबाईंनी ते काम मला दिलं आणि मग सासूबाई निघून गेल्या. लगेच देविका माझ्याजवळ आली आणि ते फडकं जे असतं ना फरची पुसायचं, ते माझ्या अंगावरती फेकलं आणि मला म्हणाली, देविका कम बॅक. होती, पण आता देविका बॅक झाली, त्यामुळे आता मीरा समधी कामं तुला करायची, नीट कामं कर, चल घे आवरून, असे तोऱ्यातच म्हणत आता ती निघून गेली. आता मात्र सत्याला खूपच राग येतो. तेव्हा मात्र सत्य आता विचार करू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे मीरा म्हणू लागते, अहो तुम्ही या अंकलविषयी एवढा विचार करतायत, पण अंकल तर गेलाच केव्हाचा, आपण आता काय करू शकतो? तेव्हा सत्य म्हणू लागतो, धूमकेतू अंकल गेला म्हणून काय झालं, अगं या सत्यागिरीची सत्यागिरी वापरून आता बाप कसा दाखवतो त्या देविकाला बघच. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, पण नेमकं काय करणार आहात? त्याच वेळेस आता निरूपा हॉलमध्ये देवासमोर पूजा करत असते. तेवढ्यात सत्य येतो आणि रवी रियाला सांगू लागतो, रव्या, अरे आज माझ्या मित्राच्या बाबतीत एक चमत्कार झाला, तुला माहिती आहे? निरूपा मात्र कान देऊन ऐकू लागते. त्यावर सत्य सांगू लागतो, अरे माझ्या मित्राची बायको आहे ना, तिची आई लई आजारी होती, म्हणजे डायरेक्ट सिरियस, इतकी सिरियस की ती गेलीच होती समजायची. पण तिने असं काही व्रत केलं ना, त्या व्रतामुळे यमराजाच्या हातून तिने तिच्या आईचे प्राण असे हिसकावून आणले आणि आज तिची आई तिच्याकडे. खरंच हे व्रत केलं ना, किती माणूस आजारी असला ना तरी तो मरत नाही, तो माघारी येतो. हा, हे देवाचं व्रत लय भारी असतं, त्यासाठी ते व्रत केलं ना कोणीलाच काय बी होत नाही. आता मात्र लगेच इकडे निरूपाच्या मनात लाडू फुटतात, अरे बापरे, देविकाचे बाबा आजारी आहेत आणि हे व्रत मी जर देविकाला करायला सांगितलं तर देविकाच्या बाबांना काहीच होणार नाही, ते लवकरात लवकर बरे होतील आणि आपल्याकडे येतील आणि एकदा का ते इकडे आले की सोनं चांदी सगळं काही आपल्या घरात येणार. नाही नाही नाही, हे व्रत देविकाला करावंच लागणार. आता मात्र सत्यागिरी वापरून आता देविकाची सत्या कशी जिरवणार हे आपण लवकरच बघूया. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.